आपल्यासोबत शिवसेना आमदार सुनील शिंदे आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. सर, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज 4था दिवस आहे आणि आपण पाहतोय 4थ्या दिवशीसुद्धा एक दिवस केवळ या अंतरिम अर्थसंकल्पावरती चर्चा करण्यासाठी ठेवला आहे. काय वाटतं, काय मिळालं आहे अर्थसंकल्पातून? एकतर असं आहे की शासनाला विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षाचे सदस्य यांच्याबद्दल विशेष महत्त्व राहिलेलं नाही किंवा विरोधी पक्षाच्या सदस्यांकडून या बजेटबद्दल काही चांगल्या सूचना येतील, या बजेटच्या भविष्यातील वापराबद्दल काही सूचना येतील, याच्याबद्दल काही विशेष तसं शासन गंभीर दिसत नाही. एक निवडणुकीच्या दृष्टीने याच्यात बऱ्याचशा घोषणा केलेल्या आहेत. जर त्याची खरोखर अंमलबजावणी झाली तर आम्ही विरोधात असून पण तो आम्हाला आनंद होईल, परंतु केवळ निवडणुकांकडे डोळे ठेवून अशा तऱ्हेने हे बजेट, इंटरिम बजेट या ठिकाणी मांडले गेलेलं आहे. अर्थात सत्तेत असतात त्या प्रत्येक जणांचा ही खासियत असते की इलेक्शनच्या वेळेला अशा तऱ्हेचं बजेट आणायचं आणि लोकांना त्या माध्यमातून भूलभुलैया दाखवायचं. जनता सुजाण आहे, शहाणी आहे, त्यांना कळते की ही आकडेवारी आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी, कारण त्याच गोष्टी सातत्याने जनतेच्या समोर असल्यामुळे जनता योग्य ते निर्णय त्या इलेक्शनला घेत असते. परंतु लोकांची दिशाभूल करणारा आणि विरोधकांना विशेष महत्त्व किंवा विरोधकांच्या मार्गदर्शनाला विशेष महत्त्व न देणारं असं हे संपूर्ण चित्र या ठिकाणी आहे. हे दुर्दैवी आहे. भाऊ, एकंदरीत आपण पाहतोय की हा अर्थसंकल्पाचा जरी प्रश्न असला तरी संपूर्ण मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय तो म्हणजे 15% पाणी कपात होताना पाहायला मिळतं आहे. कसं पाहतायत विरोधकांकडून, आपले जे विरोधक आहेत त्यांच्याकडून मागील 25 वर्ष ठाकरेच त्या महापालिकेत सत्तेवर होते, मग हा प्रश्न का निर्माण झाला असा आरोप होतोय. नाही, बघा, एकतर असं आहे की केवळ आता मुंबईपुरता हा प्रश्न नाही राहणार, तर संपूर्ण राज्यभर आहे. गेल्या आठवड्याभरात तुम्ही वेगवेगळे वर्तमानपत्र वाचा, त्यामध्ये वेगवेगळ्या धरणांमध्ये पाणीसाठा कसा कमी होतो आहे. बरोबर आहे, एकतर निसर्गाचा तेवढी आपल्यावर यावेळेला कृपा राहिली नाही, पावसाच्या दृष्टीने पुरेपूर पाऊस झालेला नाही. त्यामुळे ह्या सुरुवातीला शहाणपण सुचायला पाहिजे होतं की पुरेपूर पाऊस झाला नाही, त्याच्यामुळे भविष्यात पाणी टंचाईला सामोरं जात असताना याचं आपल्याला नियोजन कसं करायला पाहिजे. केवळ त्या ठिकाणी तहान लागल्यानंतर विहीर खणायला जाणं अशा तऱ्हेचा हा प्रकार आहे. मुंबईत पण तेच आहे. म्हणजे मुंबईच्या प्रशासनाला तर या बाबतीत काय पडलेलीच नाही, अशा तऱ्हेने संपूर्ण त्यांचं वागणं आहे. त्यामुळे भविष्यात याच्यातनं कदाचित उद्रेक झाला आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला पाण्यावरून, त्याला संपूर्णपणे प्रशासन हँडल करणारे शासन हे जबाबदार आहेत. नक्कीच. पण आता हा जो प्रश्न निर्माण झाला आहे, या प्रश्नावरून कुठेतरी पळवाट काढण्याचा सरकारचा प्रयत्न का, जेणेकरून मागील उदाहरणं दिली जातात, कारण का ठाकरेंची सत्ताच 25 वर्ष होती असं देखील बोललं जातं. त्यामुळे ही पळवाट वाटते का सरकारची? बघा, याच्यापूर्वी पावसाचं प्रमाण कधी चांगलं होतं, कधी कमी होतं, परंतु त्यावेळेला नियोजन झालं होतं. आता तुम्ही त्याचं नियोजनच केलेलं नाही, हे दुर्दैव आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, त्याला दोष देण्यापेक्षा त्याचं नियोजन करा आणि मुंबईकरांना या संकटातनं वाचवा अशी आमची प्रार्थना राहील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. तर हे होते शिवसेना आमदार सुनील शिंदे. आपण पाहतोय की मुंबईमध्ये एकंदरीत 15% पाणी कपात झालेली आहे. मात्र या पाणी कपातीवरती सरकारकडून योग्य तो मार्ग काढणं गरजेचं आहे. मात्र वारंवार विरोधकांवरती आरोप केले जाते. त्याच पार्श्वभूमीवर केवळ हे प्रशासनाचं अपयश असल्याचं पुन्हा एकदा शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान कॅमेरा पर्सन अनिल शिंदेसह मी वैभव पाटील, मुंबई.